तर मला एक सांग की आता आपण जर तुझं दिग्दर्शनाकडे बघितलं, 2009 साली तू एकाच वर्षी 2 चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. गोष्ट छोटी डोंगरा एवढी आणि गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, म्हणजे दोन्ही एकत्र शूट केले मी ते. पण चित्रपटामध्ये किती वेगळे पण 2 टोकाचे 2 चित्रपट आहे. एक आहे वास्तववादी, एक आहे फुल एंटरटेनमेंट. नंतर परत तू 2010ला अडगुळं मंडगुळं केलं, मग फुल आणखीन केलं. पण तो फ्लो एकदम कमी काय व्हायचं कारण म्हणजे पन्हाळानंतर तू 2च चित्रपट केले. परत तेच मी सांगतो ना की असं काही नाहीये की मला चित्रपट करायचे नव्हते किंवा माझ्याकडे गोष्टी नाही आहेत किंवा, पण त्या वेळेस इंडस्ट्रीची फेज आणि करेक्ट प्रोड्युसर सापडणं, मध्ये अशी लाट आली की काय 40-50 लाखात चित्रपट होतो, कोणी ऍक्टरची गरज नाही, ते असं निर्मात्यांना असं वाटायला लागलं की खूप कमी पैसे लागतात. तर चांगलाच, म्हणून तर आता आपण ऑस्कर बद्दल बोललो तर ते मी म्हटलं ना की ते कितीतरी मिलियनचं त्यांचं ते बजेट असतं. तर आपल्याकडे आता ते वाढत चाललंय, म्हणजे साऊथचे सिनेमे महाग हो. पुष्पा 2नी तर टेरिफिकच कमाई केली त्यांनी. हो. तर चित्रपट करायचा आहे पण व्यवस्थित निर्माता असला पाहिजे किंवा माझ्याकडे तरी तेवढे पैसे आले पाहिजेत, नाही का. पण तुमची जी 5 जणांची युती होती की आघाडी होती, त्यांनी ते नंतर तुम्ही काय कंटिन्यू झाली नाही काय मध्ये, शेवटी माणसं आहोत ना. तर आणि आपल्याकडे एकमत होणं हा फार दुर्मिळ गोष्ट आहे. कधी कधी नाही होत एकमत, मतभेद होतात. ठीक आहे, आपल्याला सगळंच जमेल असं नाही ना. तर चित्रपट तर अजूनही करायचेच आहेत, करणार पण आहे. हो. पण जेव्हा ते सगळं काय झालंय की इतके चित्रपट केल्यानंतर पण तुम्ही प्रत्येक चित्रपटागणिक शिकता आणि तुम्हाला नव्याने काही गोष्टी कळायला लागतात. करेक्ट. आणि मागे वळून पाहिलं की आपण केलेले चित्रपट आपल्यालाच आवडत नाहीत. पण हे पण चांगलं पण आहे ना की अरे हे काय केलंय, असं होतं, हे करायला पाहिजे होतं किंवा ते करायला पाहिजे होतं. बरोबर आहे. मग त्याची कारण मीमांसा आपण करायला लागतो की नाही रे, मग ते झालं असतं तर हे केलं असतं, ते नव्हतं म्हणून हे करता आलं नाही. तर बरोबर आहे. काही सुविधा नाही मिळाल्या, स्पॉट नाही मिळाली, काय असेल जी असेल ती, तर ती मॅक्झिमम कमी करून आता कसा चित्रपट करता येईल, मग ती करण्यासाठी सगळं येऊन बेसिकली पैशावर थांबतं रे. ना माझ्याकडे कितीही उत्तम गोष्ट असली, खूप साहित्यिक त्याला मूल्य असलं आणि मी तांत्रिक बाबी माझ्या खूप छान जरी असल्या तरी त्याला पैसेच लागतात. आणि ते त्या प्रमाणात, म्हणजे कसं की आता मी जर तुझ्याकडे आलो इंटरव्ह्यू करण्यासाठी, तर मी रिक्षाने आलो समजा, है ना, तर रिक्षाने आलो तर माझ्या यारी रोडवरनं तुझ्या इथे येईपर्यंत माझे साधारण 100 रुपये होतात. मी जे पायी आलो 1 तासभर आधी मला निघायला लागलं असतं, बरोबर आहे, तर मला 1 रुपया लागला नसता. आणि मी मर्सिडीज घेऊन आलो असतो तर मला किमान, कारण 7 ते 8 किलोमीटर आहे, म्हणजे 1 लिटर किंवा जे काही मर्सिडीजचं डिझेलचं खर्च आहे तो, ड्रायव्हर आणि ते सगळी सुविधा, तर हा जो डिफरन्स आहे, म्हणजे माझं तुझ्याकडे इंटरव्ह्यूसाठी येण्याच्या गोष्ट एकच आहे. मी तुझ्याकडे येऊन इंटरव्ह्यू करणार आहे, पण मी ती कशी करणार आहे
कसा येणार आहे, तो प्रवास मी कसा करणार आहे. तर त्यासाठी लागणारं जे यंत्रसामग्री आहे, पायी आहे, रिक्षाने येणार आहे की मर्सिडीजने की हेलिकॉप्टरने तुझ्या ऑफिसवर उतरणार आहे. करेक्ट. दॅट मेक्स दॅट प्रोजेक्ट रिच. येस. अर्थात एखादी गोष्ट अशी असते की त्याला पैसे खूप लागत नाही. हा, बरोबर आहे. एखादी गोष्ट अशी आहे की त्याला किती तुम्ही लावाल तितके कमी असतात. हो, VFX आहे, सेट लावणं खूप काय आहे, टेक्निशियन्स आहे, तुला हेलिकॉप्टर शॉट घ्यायचे, हा, पण आपल्या 10 कॅमेरे पाहिजे, सगळं पाहिजे. करेक्ट. हा, पण मराठी चित्रपटाचा व्यावसायिक पॅरामीटर जी आहे ते इतकं असं ब्लॉक आहे, चौकट आहे त्याची, त्याच्या बाहेर जात नाही. आणि त्याच्या बाहेरची चादर पसरवली की तेवढे पैसे परत येत नाहीत. पण हे प्रॅक्टिकली सांगतो. एखादा सिनेमा चालला तर त्याचं काही होतं. हो, मग तो चालतच राहतो. तो चालत राहतो, ते आपल्या हातात नाही. पण जे हातात आहे की जे दिसतं की अरे नाही रे बाबा, एवढ्या खर्चाचा सिनेमा केला तरच तो फायद्याचा होईल. आणि मराठी सिनेमाचा जीव तेवढाच आहे. तर हा जीव जेव्हा मोठा होईल, म्हणजे साऊथच्या सिनेमाचा जीव आता इतका मोठा झालेला आहे, तो मेन सिनेमा म्हणून ओळखला लागला देशामध्ये. तो वेगळा भाग आहे. पण साऊथचा म्हणजे तो रिजनल सिनेमा आहे ना. हो, रिजनल, मूळ रिजनल सिनेमा आहे. मूळ रिजनल सिनेमा आहे ना. तो रिजनल सिनेमा 500 कोटीचा बनू लागला. तर ही जी व्याप्ती त्याची जी मोठी झाली, एवढा झाला, तसा ज्या दिवशी मराठी सिनेमा 100 कोटीपर्यंत जरी गेला, की एवढा सिनेमा, ह्या लेवलचा सिनेमा केल्यानंतर 500 कोटी येतील ह्याची गॅरंटी जेव्हा मराठी दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला येईल, तेव्हा ती खरी मजा येईल. आता आपण काय 50 लाखापासून सुरू करतो, जास्तीत जास्त 5 ते 10 कोटी. फार मोठा सिनेमा झाला 10 कोटी. हो, आणि मग त्याची रिकव्हरीची गॅरंटी नाही. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.